असेल. आणि ग्रंथांच्या दृष्टीने बोलायचं झालं ना तर आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे. स्वतंत्र ग्रंथ. ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे. नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे. संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे. संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे. स्वतंत्र ग्रंथ नाही. स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा साहित्यिकांची चर्चा आहे ना. आदर्श रामदास स्वामी आहेत. ग्रंथ नामे दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येत बोलला असे विशद भक्ती मार्ग. माऊली रामकृष्ण हरी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ज्ञानोबा तुकोबा राष्ट्रीय परिषद झाली. त्याच्यामध्ये एका परिसंवादामध्ये साहित्याबद्दलची चर्चा करत असताना गोविंदगिरी महाराज यांनी विनाकारण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीपासून सकल संत गाथा, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा, एकनाथी भागवत अशा वारकऱ्यांच्या जीवकी प्राण असणाऱ्या ग्रंथांना दुय्यमत्व येईल, कमीपणा येईल अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. आणि अस्सल साहित्य, अस्सल ग्रंथ जर कोणता असेल तर तो रामदासांचा दासबोध आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करत ज्ञानेश्वर महाराजांची टीका, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही आधारलेली टीका आहे. त्याबरोबरच संत तुकोबाराय असतील किंवा विविध वारकरी संत असतील यांचं साहित्य म्हणजे संकलन आहे अशा पद्धतीचं एक वादग्रस्त विधान केलं. तसं पाहायला गेलं तर गोविंदगिरी महाराज हे समाजामध्ये, देशभरामध्ये वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून फिरत असतात. परंतु हे सर्व करत असताना एका वारकरी संप्रदायाचे अनुयायी असणारे महाराज, प्रतिनिधी असणारे महाराज आपल्याच संप्रदायाच्या संतांना, आपल्याच संप्रदायाच्या आधारभूत ग्रंथांना कमीपणा येईल अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. हे अतिशय खेदजनक, निंदाजनक आणि निषेधार्ह आहे. कारण वारकऱ्यांसाठी जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये प्रमाणभूत मानले जाणारे ग्रंथ म्हणजे 3 ग्रंथ आहेत. ते म्हणजे माऊलींची ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि जगद्गुरू तुकोबारायांचा जो गाथा आहे याला वारकरी आपला जीवकी प्राण मानतात. एवढंच नव्हे तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेला 5वा वेद असं म्हटलं जातं. आणि तुकोबारायांचं जे साहित्य आहे हे केवळ संकलित साहित्य नाही तर सगळ्याच संतांनी अनुभव आले अंगा ते या जगात देत असे अशा पद्धतीचं अनुभवावर आधारलेला धर्म, अनुभवावर आधारलेला संप्रदाय या जगाला देण्याचं काम सकल वारकरी संतांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या लिखाणाला, त्यांच्या साहित्याला कुठंतरी संकलित साहित्य म्हणणं हे निश्चितपणे वारकऱ्यांच्या साहित्याला कमीपणा देणारं आहे, वारकरी संप्रदायाला कमीपणा देणारं आहे. आणि म्हणून गोविंदगिरी महाराज यांच्या या वक्तव्याचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमामध्ये आचार्य गोविंददेव गिरीजी महाराजांनी केलेलं जे विधान आहे त्या विधानाशी आम्ही वारकरी असहमत आहोत. त्यांची मांडणी अशी होती की दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ आहे आणि संत परंपरेतले इतर कोणतेही ग्रंथ स्वतंत्र नाही. याच्यामध्ये मला लक्षात आणून द्यायचं आहे की अमृतानुभव या ग्रंथाकडे महाराजांनी दुर्लक्ष केलेलं दिसतंय. गाथा ज्ञानेश्वरीचा विचार केला तर नामदेव महाराज ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना म्हणाले होते की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकत्री ओवी अनुभवावे. किंवा तुकाराम गाथेला तर संतश्रेष्ठ बहिणाबाई आईसाहेबांनी संतवेद, माफ करा, तुकाराम वेद म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तुकाराम वेद म्हणून ज्या गाथेला म्हटलं जातं, श्रेष्ठ ग्रंथ म्हटलं जातं. अमृतानुभव असताना सुद्धा दासबोध हाच स्वतंत्र ग्रंथ आहे अशी जी मांडणी ही चुकीची आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की याच्यामध्ये समर्थांचा कुठला द्वेष नाही. मात्र समर्थांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारी जी अतिउत्साही मंडळी आहे ती मंडळी इतर संतांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाकडं जे जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुर्लक्ष करतायत याच्याशी वारकरी म्हणून आम्ही असहमत आहोत. रामकृष्ण हरी.